पंढरीच्या विठुरायाचे आणि त्याच्या भक्तांचे नाते नेहमीच खूप वेगळे राहिले आहे. आपल्या भक्तासाठी देवाने विटेवरून खाली उतरून अनेक चमत्कार केले. अशीच एक विस्मयकारक आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे संत सखुबाईंची, ज्यांच्या खऱ्या भक्तीसाठी साक्षात विठ्ठलाला स्त्रीचे रूप घेऊन घरातली धुणी भांडी करावी लागली होती. कशी घडली ही अद्भुत लीला? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. संत सखुबाईंचा विवाह पंढरपूर जवळील कराड गावात झाला होता. सखुबाई स्वभावाने अत्यंत साध्या आणि विठ्ठल भक्तीत लीन असणाऱ्या होत्या, पण त्यांच्या नशिबात सासू, सासरे आणि पती अत्यंत क्रूर मिळाले. दिवसभर घराचे अतोनात कष्ट करूनही सखुबाईंचा रोज छळ केला जायचा. मारहाण आणि शिवीगाळ हा त्यांच्या रोजचाच भाग होता. पण या सगळ्या दुःखात सखुबाईंचा एकच विसावा होता, तो म्हणजे मुखात असलेले विठ्ठलाचे नाव. एकदा आषाढी वारीसाठी गावातून वारकऱ्यांची दिंडी निघाली. ज्ञानोबा, तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या गजराने सगळा परिसर दुमदुमून गेला. हा गजर ऐकून सखुबाईंच्या मनात विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाली. त्यांनी सासूकडे वारीला जाण्याची विनवणी केली, पण क्रूर सासूने नकार तर दिलाच, शिवाय सखुबाई वारीला पळून जाऊ नये म्हणून त्यांना घराच्या एका खांबाला दोरीने घट्ट बांधून ठेवले आणि स्वतः बाहेर निघून गेली. सखुबाई खांबाला बांधलेल्या अवस्थेत ढसाढसा रडू लागल्या आणि पांडुरंगाचा धावा करू लागल्या. आपल्या खऱ्या भक्ताची ही विव्हळता पाहून पंढरीच्या विठ्ठलाचे आसन डगमगले. विठ्ठल स्वतः एका अनोळखी स्त्रीचे रूप घेऊन सखुबाईंसमोर प्रकट झाले. त्यांनी सखुबाईचे बंध सोडवले आणि म्हणाले, सखू, तू त्वरित वारीला निघून जा. तुझ्या जागी या खांबाला मी स्वतःला बांधून घेतो. सखुबाईला वाटले की ही कोणीतरी दयाळू स्त्री आहे. ती तात्काळ वारीसाठी निघाली आणि इकडे साक्षात ब्रह्मांड नायक विठ्ठल सखुबाईचे रूप घेऊन खांबाला बांधले गेले. घरात सखुबाई बनलेल्या विठ्ठलाने सासूचा सगळा छळ सहन केला, घरची सगळी कामे केली. दुसरीकडे खरी सखुबाई पंढरपुरात पोहोचली. विठ्ठलाचे रूप डोळे भरून पाहताना ती इतकी भावविभोर झाली की विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवलेले असतानाच तिच्या आत्म्याने देह सोडला. वारकऱ्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पण विठ्ठलाची लीला अगाध होती. जर खरी सखुबाई राहिली नाही तर घरात तिचे रूप घेऊन कोण राहणार? म्हणून विठ्ठलाने चंद्रभागेच्या वाळवंटातून सखुबाईच्या अस्थी गोळा केल्या आणि आपल्या चमत्काराने तिला पुन्हा जिवंत केले. जिवंत झालेली सखुबाई जेव्हा परत आपल्या घरी आली तेव्हा तिने पाहिले की तिच्याच रूपातील दुसरी स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. जशी सखुबाई जवळ गेली तसे त्या रूपाने साक्षात विठ्ठलाचे चतुर्भुज रूप धारण केले. विठ्ठलाने हसून सांगितले, सखू, तुझ्या भक्तीसाठी मी इतके दिवस इथे सखुबाई बनून राहिलो. आता तू तुझे घर सांभाळ. हे दृश्य सखुबाईच्या सासू सासऱ्यांनीही पाहिले. साक्षात देवाने त्यांच्या घरात काम केले हे पाहून त्यांना स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव झाली आणि त्यांनी सखुबाईच्या पाया पडून तिची माफी मागितली. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये जर खरेपण आणि तळमळ असेल तर देव स्वतः भक्ताचे दुःख दूर करायला धावून येतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.